मुंबईत पाणी कपात करणार नाही, धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी पुरवठा, यासाठी नियोजन करण्यात आल्याची पालिकेची माहिती, तरी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईकरांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करा, ठाकरेंचे आमदार सुनील प्रभूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. वांद्रे ते दहिसर 25 किलोमीटरसाठी 2 तास लागत असल्यानं तोडगा काढण्याची प्रभूंची मागणी. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. तर निधी वाटपावरून महायुतीतील वाद टोकाला. केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा महाराष्ट्र हज समितीचा आरोप. 52,000 जणांची हज यात्रा धोक्यात येण्याची शक्यता. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा, नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. अभिनेता एजाज खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल. हाऊस अरेस्टच्या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. धर्म बदलून लग्न करण्याचं दिलं होतं आश्वासन. पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात अद्याप निर्णय नाहीच. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. पुढची सुनावणी 9 जूनला. राज्यात 12वीचा निकाल जाहीर. मुंबईचा निकाल 92.93%. रुईया महाविद्यालयातील जुळ्या बहिणी आरुषी आणि आयाती सिन्हा विज्ञान शाखेत अव्वल. कल्याण शील्ड रोडवरील पडले गावात हळदीच्या कार्यक्रमात उधळला बैल. ऑर्केस्ट्रासमोर बैल आणून त्याच्यासमोर पैशांची उधळण करताना बैल उधळला. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.